सर्वांना जय शिवराय। मी अभिनेता रोहन पाटील। येत्या 26 एप्रिल 2024 रोजी राज्यभर प्रदर्शित होत असलेला सिनेमा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या सिनेमात मी माननीय जरांगे पाटील साहेबांची भूमिका बजावलेली आहे। या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने आम्ही राज्यभर दौऱ्यावर असताना आज आपल्या मोहोळ तालुक्यात आमचा येण्याचा योग आला। आमचे इथले सगळे मराठा समाजाचे बांधव यांनी आमचं स्वागत केलं, सत्कार केला। खूप छान वाटलं की आम्हाला प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये थांबवत आहेत, बांधव स्वागत करतायत। हे प्रेम आमच्यावर नसून हे प्रेम माननीय जरांगे पाटलांवरती आहे। त्याच्यामुळे मला आपल्या माध्यमातून मोहोळकरांना सांगायचे, राज्याला सांगायचे की एका सर्वसामान्य व्यक्तीवरती सिनेमा आलाय, एका सर्वसामान्य खऱ्या व्यक्तीवरती सिनेमा आलाय। त्याच्यामुळे आपण हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा। जरांगे पाटलांचं यश तुम्ही आम्ही राज्याने जगाने बघितलं, पण जरांगे पाटलांचा संघर्ष हा पडद्यावर आला पाहिजे, राज्याला कळलं पाहिजे। कारण काही लोकांनी समाजामध्ये असं सांगितलं की लाठीचार्ज झाला आणि जरांगे पाटील मोठे झाले। तो झाला ठीक आहे, पण जरांगे पाटलांनी त्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष कसा केला आणि त्यांना मराठा समाजासाठी का लढावं वाटलं आणि तो लढा कसा उभारला, या सगळ्या गोष्टीची उत्तर या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दिलेत। त्याच्यामुळे येत्या 26 एप्रिल 2024ला राज्यातली जनता असेल, मोहोळची जनता असेल, या सिनेमाला भरभरून प्रेम करेल। आणि मी आशा करतो की महाराष्ट्रामध्ये सभेंच्या बाबतीत गर्दीचं रेकॉर्ड मोडणारं नाव हे मनोज जरांगे पाटील ठरलं, त्याचप्रमाणे थिएटरमध्ये जाऊन सगळ्यात जास्त नाव करणारा सिनेमा मनोज जरांगे पाटलांचाच ठरेल मी आशा करतो। आणि येत्या 26 एप्रिल 2024ला आपण सिनेमा बघाल हे सगळ्यांना आशा करतो आणि थांबतो। धन्यवाद। छत्रपती